नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आंतरग्रह, बहिर्ग्रह आणि त्याचबरोबर जी आपली सूर्यमाला आहे तर त्या सूर्यमालेमधील असणारे जे काही ग्रह आहेत त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. बेसिक जिओग्राफी याचा पहिला एपिसोड आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा एपिसोड आपण अपलोड करतोय. त्याच्यामध्ये सूर्यमालेमधील असणारे जे काही आंतरग्रह आहेत, बहिर्ग्रह आहेत, त्याचबरोबर जे एकूण सूर्यमालेमधील असणारे जे एकूण ग्रह आहेत तर त्या संदर्भाची वैशिष्ट्ये आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जे आंतरग्रह आहेत तर आंतरग्रह म्हणजे काय, जसं आपण याच्यापूर्वी सूर्यमालेची निर्मिती कशी झाली या संदर्भाचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत किंवा या संदर्भाची माहिती आपण याच्या सुरुवातीला पाहिलेली आहे. सूर्यमालेमधील असणारे जे काही ग्रह आहेत, ग्रहांचा जो काही सिक्वेन्स आहे तर त्याच्यामध्ये आंतरग्रह कोणाला म्हणतात, तर आंतरग्रह म्हणजे काय की सूर्य आणि लघुग्रह यांच्या दरम्यान असणारे जे काही ग्रह आहेत तर त्यांना आंतरग्रह म्हटलं जातं. म्हणजे सूर्य आणि सूर्याच्या नंतर असणारं लघुग्रहांचं जे काही लोकेशन आहे तर यांच्या दरम्यान येणारे जे काही 4 ग्रह आहेत तर त्या 4 ग्रहांना इन्नर प्लॅनेट्स किंवा आंतरग्रह म्हटलं जातं. तर याच्यामध्ये 4 ग्रह जी येतात त्यामध्ये बुध ग्रह, त्याच्यानंतर शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. म्हणजेच सूर्यापासूनचा जो काही ग्रहांचा सिक्वेन्स आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला येणारे जे काही 4 ग्रह आहेत तर ते 4 ग्रह म्हणजेच ज्यांना आंतरग्रह म्हटलं जातं. तर या आंतरग्रहाचं जे काही लोकेशन आहे ते सूर्य आणि लघुग्रह तर यांच्या दरम्यान या आंतरग्रहाचं लोकेशन आहे. या आंतरग्रहाचं जे वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे हे जे 4 ग्रह आहेत ज्यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ तर या ग्रहांचे जे काही सरफेसचे भाग आहेत किंवा या ग्रहांचा जो काही पृष्ठभाग आहे तर हा पृष्ठभाग खडकाने बनलेला आहे. इवन आपण ज्या ग्रहावरती राहतो किंवा ज्या पृथ्वीवरती आपण राहतो तर या पृथ्वीचा जो काही सरफेसचा भाग आहे तर हा पृथ्वीचा सरफेसचा भाग देखील खडकाने बनलेला आहे किंवा तो सॉलिड स्ट्रक्चरमध्ये आहे, कठीण खडकाने तो बनलेला आहे. जसं पृथ्वीचा पृष्ठभाग खडकाने बनलेला आहे तसं इतर जे काही ग्रह आहेत तर त्या ग्रहांचा देखील पृष्ठभाग जो आहे तर तो खडकाने बनलेला आहे. ते एक वैशिष्ट्य आपल्याला या आंतरग्रहाचं सांगता येईल. तर आता लघुग्रहांच्या पलीकडे म्हणजे लघुग्रहांचा जो काही पट्टा आहे, जसं आपण याच्यापूर्वीही पाहिलेले आहे की मंगळ ग्रह आणि गुरुग्रह यांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे. तर लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या पलीकडे येणारे जे काही ग्रह आहेत, जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इमेजमध्ये की हा जो काही तुम्हाला दिलेला आहे हा लघुग्रहांचा पट्टा दिलेला आहे. तर या लघुग्रहांच्या पट्ट्याच्या नंतर येणारे जे काही ग्रह आहेत, जसं आता हा पहिला जो ग्रह तुम्हाला दाखवलेला आहे तो गुरुग्रह आहे, त्याच्यानंतर हा शनी ग्रह आहे, त्यानंतर युरेनस आहे आणि त्यानंतर नेपच्यून आहे. तर लघुग्रहांच्या पलीकडे येणारा जो ग्रहांचा सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या 4 ग्रहांचा समावेश होतो. तर या 4 ग्रहांना गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून तर या 4 ग्रहांना बहिर्ग्रह म्हटलं जातं किंवा यांना आउटर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. जसं आपण इन्नर प्लॅनेट्सचं वैशिष्ट्य पाहिलेलं होतं की जे इन्नर प्लॅनेट्स आहेत त्या इन्नर प्लॅनेट्सचे जे काही सरफेसचे भाग आहेत तर ते खडकाने बनलेले आहेत, ते सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. अगदी त्याच पद्धतीनं जे आउटर प्लॅनेट्स आहेत किंवा जे बहिर्ग्रह आहेत तर या बहिर्ग्रहांचं जे काही सरफेसचा भाग आहे तर हा जो सरफेसचा भाग आहे तर तो वायुरूप आहे, म्हणजे गॅसेसने तो बनलेला आहे. म्हणजे गुरुग्रह असेल, शनिग्रह असेल, युरेनस असेल किंवा नेपच्यून असेल तर यांचा जो काही सरफेसचा भाग आहे तर यांचा सरफेसचा जो काही भाग आहे तर तो वेगवेगळ्या वायूंनी बनलेला आहे, तो वेगवेगळ्या गॅसेसनी बनलेला आहे. तर हे बहिर्ग्रह जे लघुग्रहांच्या नंतर जो येणारा ग्रहांचा सिक्वेन्स आहे, लघुग्रहांच्या नंतर असणारे जे काही एकूण 4 ग्रह आहेत तर या 4 ग्रहांना बहिर्ग्रह किंवा आउटर प्लॅनेट्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपली जी सूर्यमाला आहे तर या आपल्या सूर्यमालेमध्ये जसं मी याच्यापूर्वीही तुम्हाला म्हटलेले की आपली सूर्यमाला जर एखाद्या कुटुंबाप्रमाणे असेल तर या कुटुंबामधील जो कुटुंब प्रमुख असणार आहे तर तो आपला सूर्य असणार आहे.
ओके. याच सूर्यापासून, जसं आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेले की याच सूर्यापासून संपूर्ण जी काही आपली सोलार सिस्टीम आहे, तर ही संपूर्ण आपली सोलार सिस्टीम तयार झालेली आहे. त्याच्यामुळे या सूर्यापासून बनलेली जी काही संपूर्ण सोलार सिस्टीम आहे, तर याच्यामध्ये एकूण सोलार सिस्टीमचं जे काही वस्तुमान आहे, ओके, म्हणजे संपूर्ण जी आपली सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेचं जे काही एकूण वस्तुमान आहे, मग त्याच्यामध्ये ग्रह असतील किंवा उपग्रह असतील, त्याच्यामध्ये लघुग्रह येतात, त्याचबरोबर धूमकेतू असेल, जेवढे काही सूर्यमालेमधील असणारे जे काही घटक आहेत, सूर्य असेल किंवा इतर ग्रह उपग्रह असतील, तर यांचं जे काही एकूण वस्तुमान आहे त्या एकूण वस्तुमानाच्या, जसं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की एकूण वस्तुमानाच्या फक्त सूर्याचं जे काही वस्तुमान आहे, तर हे सूर्याचं वस्तुमान 99.86% एवढं वस्तुमान एकट्या सूर्याचं आहे. म्हणजे एक कल्पना करा की संपूर्ण सूर्यमाला त्याच्यामध्ये जर आपण एकट्या सूर्याचं जर वस्तुमान काढलं तर ते 99.86% एवढं आहे. याचा अर्थ म्हणजे बाकीचे जे ग्रह उपग्रह लघुग्रह जे बनलेले आहेत ते सूर्यापासूनच बनलेले आहेत, हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. मग यांचं जे पर्सेंटेज जर आपण काढलं किंवा यांची जर टक्केवारी आपण काढली तर ती 0.14% किंवा 0.14% एवढी असेल. म्हणजे लक्षात घ्या की सूर्याच्या अगदी काही भागापासूनच ही संपूर्ण सोलार सिस्टीम बनलेली आहे. मग त्याच्यामध्ये ग्रह असतील, उपग्रह असेल किंवा लघुग्रह असेल. त्याच्यामुळे संपूर्ण सोलार सिस्टीममध्ये सूर्याचा जो काही भाग आहे किंवा सूर्याचं जे वस्तुमान आहे ते सूर्याचं वस्तुमान हे सर्वाधिक जास्त आहे. त्याच्यानंतरचं जे विधान तुम्हाला दिलेलं आहे की भूपृष्ठावरील तापमान हे 6000 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 6000 अंश सेल्सिअस आहे. आता हे 6000 अंश सेल्सिअस जे टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे, तर हे 6000 अंश सेल्सिअस जे टेम्परेचर आहे तर ते सूर्याच्या पृष्ठभागाचं आहे. ओके, म्हणजे सूर्याच्या सरफेसचं आहे. आता इमेजमध्ये जो तुम्हाला सूर्य दाखवलेला आहे तर तो सूर्याचा जो काही सरफेसचा भाग आहे तर त्या सूर्याच्या सरफेसच्या भागाचं 6000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. आता जसं आपण पृथ्वीवरती पाहतो ना की पृथ्वीचं जे काही टेम्परेचर आहे, म्हणजे पृथ्वीच्या जसं आपण इंटेरियरमध्ये जाऊ किंवा अंतरंगामध्ये आपण जसं जसं जाऊ तसं तसं अंतरंगामध्ये जात असताना पृथ्वीचं टेम्परेचर वाढत जातं. आणि पृथ्वीचा जो काही सेंटरचा भाग आहे किंवा पृथ्वीचा जो केंद्र भाग आहे तर त्या पृथ्वीच्या केंद्रभागाचं जे टेम्परेचर आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे कल्पना करा की पृथ्वीच्या केंद्रभागाचं टेम्परेचर 6000 डिग्री सेल्सिअस आहे आणि तेवढंच टेम्परेचर सूर्याच्या सरफेसचं आहे, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचं आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की सूर्याच्या जर केंद्रभागामध्ये आपण जाऊ तर ते टेम्परेचर किती वाढेल. ओके, म्हणजे सर्वाधिक जास्त टेम्परेचर असणार आहे. त्याच्यानंतर सूर्य ज्या एलिमेंट्सने बनलेला आहे किंवा ज्या घटकांनी बनलेला आहे तर त्याच्या संदर्भाचं त्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे की सूर्यामध्ये 71% हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर 26.5% हेलियम आहे आणि 2.5% इतर घटक आहेत. म्हणजे सूर्य ज्या घटकांनी बनलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जे प्रमाण आहे तर ते सर्वाधिक जास्त प्रमाण हे हेलियम आणि हायड्रोजनचं आहे. म्हणजे सूर्य ज्या घटकांनी बनलेला आहे किंवा सूर्यामध्ये जास्तीत जास्त जे प्रमाण आहे ते हायड्रोजन आणि हेलियमचं प्रमाण आहे. त्यामध्ये देखील सर्वाधिक जास्त हायड्रोजनचं प्रमाण आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की सूर्यामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या गॅसेसचं प्रमाण आहे किंवा कोणत्या एलिमेंट्सचं प्रमाण आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हायड्रोजन आणि हेलियम या घटकद्रव्यांचं प्रमाण या सूर्यामध्ये सर्वाधिक जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जी आपली एकूण सूर्यमाला आहे, कारण आपण संपूर्ण सूर्यमालेविषयी आपण माहिती पाहतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पहिला ग्रह दिलेला आहे ज्याला आपण बुध ग्रह म्हणतो. तर या बुध ग्रहाची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळी विधानं तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं जे विधान दिलेलं आहे तर म्हणजे बुध आणि सूर्य यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे तर यांच्यामधलं डिस्टन्स हे 5.8 कोटी किलोमीटर आहे. ठीक आहे. आता सोलार सिस्टीममध्ये जसं सूर्याच्या संदर्भाची बेसिक इन्फॉर्मेशन आपण याच्या पूर्वीच्या स्लाईडमध्ये पाहिली, त्याच्यानंतर सूर्याच्या नंतर येणारा जो ग्रहांचा सिक्वेन्स आहे किंवा येणारे जे काही ग्रह आहेत तर त्याच्या संदर्भाची आपण माहिती पाहतोय. तर सूर्याच्या नंतर
पहिल्या क्रमांकावरती असणारा जो ग्रह आहे तो बुध ग्रह आहे. बुध ग्रहाचं सूर्यापासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते 5.8 कोटी किलोमीटर आहे. त्याच्यानंतर व्यास दिलेला आहे. बुध ग्रहाचा जो काही व्यास आहे तो 4849.6 किलोमीटर एवढा बुध ग्रहाचा व्यास आहे. त्याच्यानंतर बुध ग्रहाचा जो परिभ्रमण कालावधी आहे, ओके, परिभ्रमण म्हणजे काय, तर स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे ज्याला आपण परिभ्रमण म्हणतो. म्हणजेच बुध ग्रहाला, ओके, बुध ग्रहाला परिभ्रमण करण्यासाठी म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात, जे इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. आता इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात कमी का? स्वाभाविक आहे की सूर्याच्या अगदी जवळ या बुध ग्रहाचं लोकेशन आहे. त्याच्यामुळे सूर्याच्या सभोवताली एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी बुध ग्रहाला इतर ग्रहांच्या तुलनेत हा सर्वात कमी कालावधी लागणार आहे, म्हणजे तो 88 दिवसाचा आहे. जसं आपण सांगतो ना की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवसाचा कालावधी लागतो, तर अगदी तशाच पद्धतीनं बुध ग्रहाला सूर्याच्या सभोवताली एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी किंवा सूर्याच्या सभोवताली एक फेरी पूर्ण करण्यासाठी 88 दिवसाचा कालावधी लागतो. जसं आपल्या इकडं एक वर्ष 365 दिवसाचं असतं, तसंच बुध ग्रहावरती जे एक वर्ष असेल तर ते 88 दिवसाचं असेल. त्याच्यामुळे बुध ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात कमी कालावधी लागतो, तो म्हणजे 88 दिवसाचा. त्याच्यानंतर बुध ग्रहाचा जो परिवलन कालावधी दिलेला आहे, ओके, आता परिवलन म्हणजे काय की स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करणे किंवा स्वतःभोवती फिरणे ज्याला आपण परिवलन म्हणतो. ओके, तर बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 59 दिवस लागतात. जसं आपण पृथ्वीच्या संदर्भात सांगतो ना की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये देखील आपण दिनमान आणि रात्रिमान हे डिवाईड करतो. जसं सरासरी आपण दिनमान 12 तासाचं सांगतो आणि सरासरी रात्रिमान जे आहे ते 12 तासाचं सांगतो. कल्पना करा की बुध ग्रहाचं जे काही दिनमान असेल आणि ते रात्रिमान असेल ते कशा पद्धतीनं डिवाईड होईल. म्हणजे बुध ग्रहाला स्वतःभोवती एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 59 दिवसाचा कालावधी लागतो आहे. त्याच्यामुळे एक सरासरी जर आपण गृहीत धरलं तर दिनमान हे 29.5 दिवसाचं असेल आणि रात्रिमान हे 29.5 दिवसाचं बुध ग्रहावरती असेल. त्याच्यानंतरचा जो ग्रह आहे, म्हणजे आपण सिक्वेन्सने आता ग्रहांविषयी माहिती पाहतोय. सूर्याच्या अगदी जवळ असणारा जो ग्रह आहे तो बुध ग्रह, त्या बुध ग्रहाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती असणारा जो ग्रह आहे तो शुक्र ग्रह आहे. तर या शुक्र ग्रहांच्या संदर्भाची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सूर्यापासूनचं अंतर तुम्हाला दिलेलं आहे. स्वाभाविक आहे की बुध ग्रहांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावरती या सूर्याचं लोकेशन आहे. त्याच्यामुळे बुध ग्रहापेक्षा शुक्र ग्रह जे आहे, शुक्र आणि सूर्य यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते थोडंसं जास्त असणार आहे. ओके, जसं आपण याच्यापूर्वी पाहिलं की बुध ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं डिस्टन्स 5.8 कोटी किलोमीटर होता. तर याच्यावरती आता नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे की बुध ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं डिस्टन्स आणि त्याचबरोबर बुध ग्रहाचं परिभ्रमण कालावधी, त्यावरती रिसेंट झालेली जी काही परीक्षा आहे तर त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा जो दुसऱ्या क्रमांकावरचा जो ग्रह आहे तो म्हणजे शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रह सूर्यापासूनचं जे काही अंतर आहे ते 10.8 कोटी किलोमीटर आहे. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाचा जो व्यास आहे तो व्यास तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 12,032 किलोमीटर आहे. त्यानंतर शुक्र ग्रहाचा जो परिभ्रमण कालावधी आहे, परिभ्रमण कालावधी म्हणजे शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो परिभ्रमण कालावधी आहे तो 255 दिवसाचा आहे. म्हणजेच शुक्र ग्रहावरती जे एक वर्ष असेल ते 255 दिवसाचं असेल. म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी शुक्र ग्रहाला 255 दिवस लागतात. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाचा जो परिवलन कालावधी आहे, आता परिवलन कालावधी म्हणजे काय की शुक्र ग्रहाला स्वतःभोवती एक रोटेशन म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी शुक्र ग्रहाला 243 दिवस लागतात. आता कल्पना करा की 243 दिवस
म्हणजे हे सर्वाधिक जास्त आहे. शुक्र ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 243 दिवस लागतात. आता जर याची आपण जर पृथ्वीशी तुलना करू ना, जसं आपण नेहमी सांगतो की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. जसं मी तुम्हाला याच्यापूर्वीही सांगितलं की 24 तासामध्ये दिनमान 12 तासाचं असेल आणि रात्रिमान जे असेल ते रात्रिमान 12 तासाचं असेल. परंतु कल्पना करा की शुक्र ग्रहावरती दिनमान किती दिवसाचं असेल आणि रात्रिमान किती दिवसाचं असेल. ओके, म्हणजे शुक्र ग्रहाला स्वतःभोवती एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी जर 243 दिवस लागत असतील तर याच्यामध्ये अर्धे जे दिवस आहेत, ओके, अर्धे जे दिवस आहेत तर ती पूर्ण रात्र असेल आणि अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण दिवस असणार आहे. तर इतर ग्रहांच्या तुलनेत शुक्र ग्रहाचं जे काही परिवलन कालावधी आहे तर हा परिवलन कालावधी हा सर्वाधिक जास्त आहे इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये संध्या तारा म्हणून या शुक्र ग्रहाकडे पाहिलं जातं, पहाट तारा म्हणून या शुक्र ग्रहाकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर तेजस्वी तारा म्हणून देखील या शुक्र ग्रहाकडे पाहिलं जातं. आता पहाट तारा म्हणजे काय, शुक्र ग्रहाला पहाट तारा का म्हणतात, तर त्याच्यामागचं कारण असं की विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो किंवा सकाळचा जो प्रकाश आहे तो प्रकाश पडण्याच्या आधी जर आपण उठलात, म्हणजे ज्याला ग्रामीण भाषेमध्ये म्हणजे अंधारानंतर जसं जसं हळूहळू प्रकाश होतो सकाळच्या कालावधीमध्ये त्याला ग्रामीण भाषेमध्ये तांबडं फुटणं म्हणतात. ओके, तर ही तांबडं फुटण्याची जी वेळ आहे किंवा कधी तुम्ही ऑब्झर्व करा की जर तुम्ही सकाळी लवकर उठलात, 6च्या आधी जर उठलात तर थोडासा अंधार तुम्हाला दिसायला लागतो, अंधारानंतर हळूहळू प्रकाश व्हायला लागतो. तर पूर्वेकडे तुम्हाला निरीक्षण करायचे, पूर्वेकडे तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करायचे. पूर्वेकडे पहा की अंधारामध्ये तुम्हाला बऱ्याचशा चांदण्या दिसतील. जर निरभ्र आकाश असेल तर, म्हणजे ढगांचं प्रमाण जर आकाशामध्ये नसेल, निरभ्र आकाश जर असेल तर तुम्हाला पूर्व दिशेला आकाशामध्ये बऱ्याचशा चांदण्या दिसायला लागतील. मग हळूहळू काय व्हायला लागेल, सूर्योदय व्हायला लागेल. सूर्योदय होण्यापूर्वी काय होतं की तांबडट स्वरूपाचा प्रकाश पडायला लागतो, ज्याला आपण तांबडं फुटणं म्हणतो. तर तो प्रकाश पडत असताना होतं काय की बाकीच्या ज्या चांदण्या आहेत त्या बाकीच्या चांदण्या नाहीशा व्हायला लागतात, त्या हळूहळू निघून जातात. परंतु बाकीच्या संपूर्ण चांदण्या आकाशामधून निघून जातात, एकच चांदणी तुम्हाला दिसते प्रकाश पडल्यानंतर सुद्धा. तर ती जी चांदणी आहे किंवा तो जो तारा आहे तो तारा नसून तो शुक्र ग्रह असतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा तर ग्रह, याला तारा का म्हणायचा. याला तारा आपण याच्यासाठी म्हणतो, जसं आता आपला चंद्र उपग्रह आहे परंतु तो देखील आपल्याला रात्रीच्या वेळेस प्रकाशित दिसतोच. अगदी तशाच पद्धतीनं सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे तो शुक्र ग्रहावरती पडतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि शुक्र ग्रह आपल्याला चांदणीसारखा दिसतो. मग बुध ग्रह का दिसत नाही, कारण बुध आणि पृथ्वी यांच्यामधलं डिस्टन्स खूप जास्त आहे आणि बुध ग्रहाचा आकार देखील लहान आहे शुक्र ग्रहाच्या तुलनेत, त्याच्यामुळे तो पृथ्वीवरून दिसणारच नाही. त्यामुळे शुक्र ग्रह आपल्याला दिसायला लागतो आणि तो चमकताना दिसतो, त्याच्यामुळे त्याला आपण तारा म्हणतो. ॲक्च्युली सकाळी म्हणजे पहाटे जो तारा तुम्हाला पूर्वेकडे दिसतो तर तो तारा नसून तो शुक्र ग्रह असतो, त्याच्यामुळे त्याला पहाट तारा म्हणतात. मग आता संध्या तारा म्हणजे काय, आता संध्या तारा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पश्चिमेकडे, आता तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ऑब्झर्वेशन करायचं आहे पश्चिम दिशेला. आता पश्चिम दिशेला काय होईल की सूर्य मावळल्यानंतर, ओके, जो प्रकाश असतो सूर्य मावळल्यानंतर जो प्रकाश असणार आहे तो हळूहळू काय होईल, अंधाराकडे जाईल. ओके, म्हणजे अंधार व्हायला लागेल. कधी ऑब्झर्व करा, म्हणजे अमावस्याच्या नंतर जे पहिले 2-3 दिवस असतात किंवा 3-4 दिवस असतात अमावस्याच्या नंतरचे, तर तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे चंद्राची कोर दिसेल. ओके, पश्चिमेकडे तुम्हाला चंद्राची कोर दिसायला लागेल. त्या चंद्राच्या कोरीच्या जवळ एक चांदणी तुम्हाला दिसेल, एक तारा तुम्हाला दिसेल. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर मी सांगते, ओके, म्हणजे अंधार पडल्यानंतरची गोष्ट नाही आहे. अंधार पडण्याच्या पूर्वी जो अंधुक तुम्हाला एक तारा आणि चंद्राची कोर दिसायला लागेल अमावस्या झाल्यानंतर 2-4 दिवसांनी. तर तो जो तारा आहे तो दररोज तुम्हाला दिसणार आहे. ओके, ज्यावेळेस सूर्य मावळण्याच्या अगोदरचा जो कालावधी आहे तो तारा दररोज तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे, ज्याला संध्या तारा म्हणतात. आता हा संध्या तारा नसून तो देखील शुक्र ग्रहाचा आहे. ओके, त्याच्यानंतर मग हळूहळू अंधार होतो आणि बाकीच्या चांदण्या देखील आपल्याला आकाशामध्ये दिसायला लागतात. तर याला संध्या तारा म्हटलं जातं. तर हे कारण आहे की पहाट तारा आणि संध्या तारा का म्हटलं जातं. ॲक्च्युली तो तारा नाही आहे, तो ग्रह आहे,
परंतु तो आपल्याला पृथ्वीवरून ताऱ्यासारखा दिसतो. तेजस्वी तारा याच्यासाठी म्हटलं जातं कारण सूर्याच्या जवळ आहे, पिवळसर रंगाचा तो ग्रह आहे, त्याच्यामुळे त्याला तेजस्वी तारा आपण म्हणतो. त्याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य असं दिलेलं आहे की शुक्र ग्रहावरती जो सूर्य उगवतो तर तो पश्चिमेकडून उगवतो. ओके, शुक्र ग्रहावरती सूर्य पश्चिमेकडून उगवतो. जसं आपण दररोज आपल्या पृथ्वीवरती आपण ऑब्झर्व करतो की सूर्य जो उगवतो तो पूर्वेकडून उगवतो. ओके, तर आता पृथ्वीवरती सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि शुक्र ग्रहावरती पश्चिमेकडून उगवतो, असं का? कारण पृथ्वीचं जे परिवलन आहे तर ते पृथ्वीचं परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, त्याच्यामुळे सूर्य आपल्याला पूर्वेकडून उगवताना दिसतो. शुक्र ग्रहावरती जो सूर्य उगवतो तर तो शुक्र ग्रहावरती सूर्य पश्चिमेकडून उगवतो. जसं तुम्ही आता इथं इमेजमध्ये पाहू शकता की हे जे डायरेक्शन आहे या शुक्राच्या या बाजूला हे डायरेक्शन ईस्ट आहे म्हणजेच पूर्व आहे आणि या बाजूला वेस्ट आहे. ओके, आता इथं तुम्ही पाहतायत की शुक्र ग्रहाचं जे काही रोटेशन आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, त्याच्यामुळे शुक्र ग्रहावरती जो सूर्य उगवताना दिसेल तो पश्चिमेकडून उगवताना दिसेल. याच्या उलट पृथ्वीचं रोटेशन आहे, म्हणजे इथं जो तुम्हाला शुक्र ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरताना दिसतोय, याच्या उलट पृथ्वीचं रोटेशन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरती जो सूर्य उगवतो तो पूर्वेकडून उगवताना आपल्याला दिसतो. ॲक्च्युली सूर्य उगवत नाही, सूर्य एकाच ठिकाणी स्टेबल आहे. या ग्रहांच्या रोटेशनमुळे त्या ठिकाणी त्या ग्रहावरती सूर्य उगवताना आपल्याला. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल शुक्र ग्रहाचं की शुक्र ग्रहावरती जो सूर्य उगवतो तर तो पश्चिमेकडून उगवतो. त्याच्यानंतर ज्या ग्रहावरती आपण राहतो तो ग्रह म्हणजे पृथ्वी. त्या पृथ्वी ग्रहाच्या संदर्भातची काही वैशिष्ट्य तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहाचं आपल्याला सांगता येईल की या ग्रहावरती सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. इतर ग्रहांच्या तुलनेत म्हणजे इतर ग्रहावरती कुठेही आपल्याला सजीव सृष्टी अस्तित्वात पाहायला भेटणार नाही. याच्यामागे महत्त्वाचं जे कारण आहे ते महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पृथ्वीचं जे लोकेशन आहे. कारण सूर्यमालेमध्ये जर आपण ग्रहांचा सिक्वेन्स पाहिला किंवा ग्रहांचा क्रम जर आपण पाहिला तर पृथ्वीचा जो क्रम येतो तर तो 3ऱ्या क्रमांकावरती आहे, म्हणजे पृथ्वीचं जे लोकेशन येतं ते 3ऱ्या क्रमांकावरती आहे. तर ते एक आपल्याला कारण सांगता येईल की पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात असण्यामागचं कारण पृथ्वीचं जे काही लोकेशन येतं ते 3ऱ्या क्रमांकावरती येतं. कल्पना करा की पृथ्वीचं जर लोकेशन शुक्राच्या ठिकाणी असतं तर कदाचित पृथ्वीवरती टेम्परेचर खूप जास्त असतं, त्याच्यामुळे पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात आली नसते. कल्पना करा की पृथ्वीचं लोकेशन जर मंगळच्या ठिकाणी किंवा गुरुच्या ठिकाणी जर असतं किंवा त्याच्या पलीकडे जर असतं तरी देखील पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात आली नसती. त्याच्यामुळे मॅटर करतं की पृथ्वीचं जे काही लोकेशन आहे किंवा पृथ्वीचा जो क्रमांक आहे सूर्यमालेमध्ये तो 3रा क्रमांक आहे, 3ऱ्या स्थानावरती पृथ्वी आहे. त्याच्यामुळे कदाचित सजीव सृष्टीसाठी अनुकूल असणारं जे तापमान आहे किंवा सूर्यकिरण आहेत ते तिथपर्यंत पोहोचतात. परंतु जर याच्या व्यतिरिक्त जर पृथ्वीचं लोकेशन इतर कोणत्या ठिकाणी जर असतं तर कदाचित सजीव सृष्टी अस्तित्वात आली असती की नसती हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात येण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे पृथ्वीवरती पाण्याचं अस्तित्व. कारण इतर ग्रहावरती ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस इतर ग्रहावरती आपल्याला पाण्याचं अस्तित्व पाहायला भेटत नाही. पृथ्वीवरतीच फक्त पाण्याचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर आणखीन एक कारण आपल्याला सांगता येईल की पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात येण्यामागचं काय कारण असावं तर ते म्हणजे पृथ्वीवरती जमीन आणि पाणी यांचं डिवायडेशन. आज आपण पाहतोय की पृथ्वीवरती 71% पाण्याचा भाग आहे, 29% जमिनीचा भाग आहे. कल्पना करूयात की समजा पृथ्वीवरती जर 71% जमीन असती आणि 29% जर पाणी असतं तर कदाचित पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर काय असतं, मग पृथ्वीवरती सजीवसृष्टी अस्तित्वात आली असती का? तर त्याच्यामुळे म्हणजे पृथ्वीवरती जमीन आणि पाणी यांचं जे काही डिवायडेशन आहे तर कदाचित त्याच्यामुळे जे आपण 71% पाणी आणि 29% जमीन सांगतो तर कदाचित त्याच्यामुळे देखील पृथ्वीवरती सजीवसृष्टी अस्तित्वात आली असावी.
तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की म्हणजे इतर ग्रहांच्या तुलनेत पृथ्वीचं एक हे युनिक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ज्याच्यावरती सजीवसृष्टी अस्तित्वात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वीची काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्या बेसिक इन्फॉर्मेशनविषयी आपण माहिती पाहूयात. पहिलं विधान दिलेलं आहे की सूर्यापासून पृथ्वीचं जे काही अंतर आहे तर ते पृथ्वीचं असणारं जे अंतर आहे ते 14.98 कोटी किलोमीटर आहे. ओके. आता सिक्वेन्सनुसार आपण ग्रह पाहतोय. तर जसं सुरुवातीला आपण बुध ग्रहांचं अंतर पाहिलं, स्वाभाविक आहे की सूर्य आणि बुध यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी असणार आहे. त्याच्यानंतर सूर्य आणि शुक्र यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 10.8 कोटी किलोमीटर आहे. आणि तिसऱ्या स्थानावरती असणारी जी पृथ्वी आहे तर याचं डिस्टन्स या दोन ग्रहांच्या तुलनेत जास्त असणार आहे. म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते 14.98 कोटी किलोमीटर आहे. पृथ्वीचा जो व्यास आहे, आता दोन प्रकारचा व्यास तुम्हाला इथं दाखवलेला आहे. एक ध्रुवीय व्यास सांगितलेला आहे आणि दुसरा विषुवृत्तीय व्यास सांगितलेला आहे. आता ध्रुवीय व्यास म्हणजे काय की आता इथं जे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे पृथ्वीची, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे ज्याला ध्रुवीय व्यास म्हटलेला आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे 72,714 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर विषुवृत्तीय व्यास म्हणजे काय की विषुवृत्तीय व्यास म्हणजे पृथ्वीचा जो मधल्या भागामधला हा विषुवृत्तीय व्यास. तर हा विषुवृत्तीय व्यास तुम्हाला सांगितलेला आहे 12,756 किलोमीटर. आता इथं ध्रुवीय व्यास आणि विषुवृत्तीय व्यास याच्यामध्ये जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला असं आढळून येईल की हा जो काही विषुवृत्तीय व्यास आहे हा विषुवृत्तीय व्यास हा पृथ्वीचा ध्रुवीय व्यासापेक्षा जास्त आहे. तर याच्यामागचं कारण काय असावं? आता पृथ्वी जी आहे पृथ्वीच्या निर्मितीपासून आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झालेली आहे. त्याच्यामुळे पृथ्वीचं स्ट्रक्चरमध्ये अनेक चेंजेस झालेले आहेत. असं सांगितलं जातं की पृथ्वी सुरुवातीला गॅसेस फॉर्ममध्ये होती, त्याच्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये आली आणि त्याच्यानंतर सॉलिड फॉर्ममध्ये. तर पृथ्वीमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत, पृथ्वीमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि पृथ्वीचं सातत्यानं होणारं रोटेशन त्याच्यामुळे कदाचित पृथ्वीला तसा आकार प्राप्त झाला असावा. कारण सतत सगळे ग्रह फिरत आहेत त्याच्यामुळे सूर्यमालेमधल्या सगळ्या ग्रहांचा उपग्रहांचा जो आकार आहे तो गोलाकार आहे. आता जसं उदाहरणार्थ आपण पाहूयात की बऱ्याचदा तुम्ही एखादा कुंभार चाकावरती ज्यावेळेस मडकं घडवतो, तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं असेल, तर त्यावेळेस पहिल्यांदा त्या चाकावरती मातीचा गोळा ठेवतो. मातीचा गोळा ठेवल्यानंतर जसं जसं ते चाक फिरायला लागतं तसं तसं त्या मातीच्या गोळ्याला गोलाकार प्राप्त व्हायला लागतो. आणि जो मातीचा गोळा आहे तो जर सातत्यानं फिरत असेल तर तुम्हाला तुमच्या निरीक्षणास असं येईल की त्या मातीच्या गोळ्याचा जो मधला भाग आहे तो फुगीर होत चाललेला आहे. एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं पृथ्वीचा जो मधला भाग आहे तो थोडासा फुगीर आहे आणि त्याच्यामुळेच पृथ्वीचा जो विषुवृत्तीय व्यास आहे तो विषुवृत्तीय व्यास जास्त आहे. ध्रुवीय व्यास त्याच्यापेक्षा थोडासा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जो ध्रुवीय परीघ तुम्हाला दिलेला आहे, ओके, व्यास आणि परीघ तुम्हाला माहिती असेल, गणित तुम्ही शिकत असाल तर व्यास आणि परीघमधला तुम्हाला फरक कळत असेल. तर ध्रुवीय परीघ जो आहे, आता ध्रुवीय परीघ म्हणजे काय की हा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ओके, हा संपूर्ण पृथ्वीचा जो उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचा जो काही संपूर्ण राऊंड आहे त्याला आपण ध्रुवीय परीघ म्हणूयात. ओके. तर हा जो काही ध्रुवीय परीघ आहे तो ध्रुवीय परीघ तुम्हाला दिलेला आहे 40,008 किलोमीटर. ओके. या ठिकाणी 40,008 किलोमीटर दिलेलं आहे. आणि ध्रुवीय त्रिज्या म्हणजे काय की उत्तर ध्रुवापासून हे फक्त इथपर्यंत पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंत, ज्याला ध्रुवीय त्रिज्या आपण म्हणूयात, तर ध्रुवीय त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 6,357 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर अगदी तसाच विषुवृत्तीय परीघ देखील दिलेला आहे. विषुवृत्तीय परीघ 40,075 किलोमीटर दिलेला आहे. आता जसं मी तुम्हाला ध्रुवीय परीघ सांगितलं तसाच विषुवृत्तीय परीघसुद्धा, विषुवृत्तीय परीघ म्हणजे काय की हा संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागामध्ये असणारा हा राऊंड, ओके, संपूर्ण हे वर्तुळ मध्यभागामधलं ज्याला विषुवृत्तीय परीघ म्हणतात. तर विषुवृत्तीय परीघ तुम्हाला दिलेलं आहे 40,075 किलोमीटर. आणि विषुवृत्तीय त्रिज्या म्हणजे काय की पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून हा भाग, ओके, ज्याला विषुवृत्तीय त्रिज्या आपण म्हणूयात. तर विषुवृत्तीय त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 6,377 किलोमीटर. तर इथं देखील तुम्हाला असं दिसेल की ध्रुवीय परीघापेक्षा किंवा ध्रुवीय त्रिज्यापेक्षा जो विषुवृत्तीय परीघ आहे किंवा विषुवृत्तीय जी त्रिज्या आहे तर ती त्रिज्या जास्त आहे. जसं तुम्हाला मी सुरुवातीलाच कारण सांगितलं की पृथ्वीचा जो मध्यभाग आहे
तो पृथ्वीचा मध्यभाग थोडासा फुगीर आहे आणि फुगीर असल्यामुळे विषुवृत्तीय परिघ असेल, विषुवृत्तीय त्रिज्या असेल किंवा विषुवृत्तीय व्यास असेल, तो ध्रुवाच्या तुलनेत तो जास्त आहे. तर याच्यावरून आपल्याला पृथ्वीच्या आकाराची आपल्याला कल्पना येऊ शकते. ओके. त्याच्यानंतर पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी तुम्हाला दिलेला आहे. आता पृथ्वीचा परिभ्रमण म्हणजे काय, जसं मी तुम्हाला याच्या पूर्वीच सांगितलेलं आहे की स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे, ज्याला आपण परिभ्रमण कालावधी म्हणतो. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस 5 तास 48 मिनिट 45.51 सेकंद एवढा कालावधी लागतो. याला जर आपण एक ॲव्हरेज सरासरीमध्ये जर काढलं तर ते 365 दिवस 6 तास होतात. ओके. जसं आपण नेहमी सांगतो की एक वर्ष जे असतं ते एक वर्ष 365 दिवसाचं असतं. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवसाचा कालावधी लागतो असं आपण सांगतो आणि त्यालाच आपण एका वर्षामध्ये कन्वर्ट करतो. ओके. परंतु ॲक्च्युली पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस प्लस 6 तास लागतात. मग आता प्रश्न असा निर्माण होत असेल की वरती असणारे जे प्लस 6 तास आहेत, तर हे 6 तासाचं काय केलं जातं? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दरवर्षी एक्स्ट्रा असणारे जे 6 तास आहेत, तर ते 4थ्या वर्षामध्ये ॲड केले जातात. 4थ्या वर्षामध्ये मग प्रश्न असा निर्माण होतो की एक दिवस, आता 6 तास जर 4 वर्षाचे आपण काढले तर ते 6 चोक 24 म्हणजे 24 तास होतात. 24 तास म्हणजेच एक दिवस ज्याला आपण गृहीत धरतो. तर प्रत्येक 4थ्या वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी एक दिवस प्लस होतो आहे. मग हा एक दिवस प्लस कुठे केला जातो? तर हा जो एक दिवस प्लस झालेला असतो तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये तो ॲड केला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये तो ॲड केला जातो. म्हणजे येणारं 4थं वर्ष फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. तर नॉर्मली आता सध्याचं जे काही वर्ष आहे, या वर्षामध्ये जर आपण सध्या फेब्रुवारी महिना स्टार्ट आहे. ओके. फेब्रुवारी महिन्यामध्ये या महिन्यामधले जर आपण दिवस पाहिले कॅलेंडरवरती तर तुम्हाला 28 दिवस दिसतील. परंतु 4थ्या वर्षी तुम्हाला याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस दिसायला लागतील. तर त्याला लीप वर्ष म्हटलं जातं. ओके. तर हा झाला पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो परिवलन कालावधी आहे, तर तो परिवलन कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तो दिलेला आहे 23 तास 56 मिनिट 4.09 सेकंद. ओके. ॲव्हरेज ज्याला आपण 24 तास म्हणतो. तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. मग 24 तास जे काय आहेत, त्या 24 तास म्हणजे पृथ्वीचा जो फिरण्याचा म्हणजे स्वतःभोवती जे पृथ्वी फिरते, तर त्याला 24 तासाचा कालावधी लागतात. आता 24 तासाचा कालावधी लागतो म्हणजे एक लक्षात घ्या की पृथ्वीचा आकार, तो संपूर्ण जर आकार आपण पाहिला, जसं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की विषुवृत्तीय जो परिघ आहे, तो विषुवृत्तीय परिघ 40,075 किलोमीटर आहे. मग आता कल्पना करा की 24 तासामध्ये हा 40,075 किलोमीटरचा भाग रोटेट होतो आहे. मग आता याचा जर आपण वेग काढला विषुवृत्तावरचा, ओके, म्हणजे हा जो विषुवृत्ताचा भाग तुम्हाला दिलेला आहे, या विषुवृत्तावरचा जर आपण वेग काढला तर तो 24 तासामध्ये 40,075 किलोमीटर अंतर पार होतं आहे. तर मग 1 तासामध्ये या ठिकाणचं जे काही डिस्टन्स आहे, जसं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे 1,610 किलोमीटर. म्हणजे विषुवृत्तावरती पृथ्वीचा जो वेग आहे तो 1,610 किलोमीटर आहे. म्हणजे प्रति तास विषुवृत्तावरती पृथ्वीचा जो वेग आहे 1,610 किलोमीटर आहे. आता हा जो काही वेग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो ध्रुवाकडे जात असताना कमी कमी होत जातो. कारण हा जो काही परिघ आहे तो कमी कमी होत जातो. हा जो आकार आहे पृथ्वीचा तो ध्रुवाकडे जात असताना कमी कमी होत जातो. त्याच्यामुळे विषुवृत्तावरती जर पृथ्वीचा वेग प्रति तास 1,610 किलोमीटर असेल तर तो कर्कवृत्तावरती कमी असणार आहे. त्याच्यानंतर 66.5 अंश अक्षवृत्तावरती तो कमी असेल आणि ध्रुवावरती अगदी 0 असेल. ओके. कारण ध्रुवावरती जे आहे ते ध्रुवावरती जो भाग आहे तो त्याच ठिकाणी गोल गोल फिरणार आहे. ओके. त्याच्यामुळे ध्रुवावरती जो पृथ्वीचा वेग असणार आहे तो 0 असणार आहे. विषुवृत्तावरती जो वेग आहे तो प्रति तास 1,610 किलोमीटर आहे. आता आपल्या इकडं सुद्धा आपल्या भारताचं जर लोकेशन पाहिलं किंवा महाराष्ट्राचं जर आपण लोकेशन पाहिलं तर ते कर्कवृत्ताच्या जवळपास येतं. आता इथं या ठिकाणची जी पृथ्वीची स्पीड आहे ती पृथ्वीची स्पीड जर आपण काढली
तर एक कल्पना करू की समजा 1200 प्रति तास, म्हणजे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतोय त्या महाराष्ट्राची जी फिरण्याची स्पीड आहे किंवा जो भाग फिरतोय तर तो प्रति तास 1200 किलोमीटर एवढ्या वेगाने फिरतोय. पण आपल्याला ते जाणवतंय का? जाणवत नाही. ओके, म्हणजे आपण सतत फिरत राहतोय परंतु ते आपल्याला जाणवत नाही. का जाणवत नाही? आता जसं उदाहरणार्थ आपण टू व्हीलरवरती ज्यावेळेस प्रवास करू, टू व्हीलरवरती प्रवास करताना समजा आपण 60च्या स्पीडनं जातो आहे, 80च्या स्पीडनं जातो आहे, 120ची स्पीड आपल्याला खूप जास्त वाटायला लागते. किंवा आपण फोर व्हीलरमध्ये जाऊ 150च्या स्पीडनं ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस ती स्पीड खूप जास्त वाटायला लागते. याच्याही पुढे ज्यावेळेस आपण ट्रेनने प्रवास करू फार तर फार 160 170 तीही स्पीड खूप वाटायला लागते. याच्याही पुढे फार तर फार आपण समजा एरोप्लेनने किंवा बुलेट ट्रेनने आपण प्रवास करू तर हा जो काही वेग आहे हा वेग साधारणतः 500-600 किलोमीटर प्रति तास. तर हा तर त्याच्यापेक्षा भयंकर वेग आहे. मग कल्पना करा की आपण तर पृथ्वीवरती जिथं राहतोय तिथला वेग हा 1200 किलोमीटर प्रति तास आहे. मग हा तर खूप भयंकर वेग आहे. मग तो जाणवत का नाही? किंवा मग आपण असे पृथ्वीवरून फेकून का दिले जात नाही? ओके, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर एवढा वेग न जाणवण्यामागचं कारण काय आहे? तर आपल्या सभोवतालचा जो काही संपूर्ण परिसर आहे तो आपल्यासोबतच फिरतो आहे, त्याच्यामुळं आपल्याला तो वेग जाणवत नाही. ओके, कारण एक लक्षात घ्या की समजा जर आपण एकटेच जर जात असू किंवा बाकीचा जो परिसर आहे एकाच ठिकाणी जर स्टेबल असेल तर तेव्हा वेग आपल्याला जाणवायला लागतो. परंतु सगळाच परिसर जर आपल्यासोबत फिरतो आहे तर तेव्हा वेग आपल्याला जाणवणार नाही. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा आपण जर मेट्रो सिटीमध्ये राहत असाल किंवा मोठमोठ्या शहरामध्ये जर राहत असाल तर बऱ्याच ठिकाणी अपार्टमेंट किंवा अनेक मजल्याच्या इमारती असतात. याच्यामध्ये खालून वरती जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला जातो. आता कल्पना करा की एखाद्या मॉलमधली लिफ्ट आहे. आता मॉलमधली लिफ्ट बरीचशी काचेची असते. त्या लिफ्टमधून बाहेरचं सगळं दिसायला लागतं. त्यावेळेस त्या लिफ्टमधून ज्यावेळेस तुम्ही खालून वरती जायला लागतात त्यावेळेस तुम्हाला ते प्रकर्षाने जाणवतं की तुम्ही खालून वरती जात आहेत. परंतु एखाद्या अपार्टमेंटची लिफ्ट आहे, बाहेरचं तुम्हाला काहीच दिसत नाही त्या लिफ्टमधून. त्या लिफ्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये बसता, ग्राउंड फ्लोअरवरती ज्यावेळेस असता, तुम्हाला समजा 8व्या 10व्या मजल्यावरती जायचं आहे, त्यावेळेस वरती जात असताना तुम्हाला फक्त लिफ्ट स्टार्ट ज्यावेळेस होते त्यावेळेस जाणवतं की आता आपण वरती जातो आहे. परंतु मधून जर बाहेरचं काहीच दिसत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाणवतच नाही आहे की तुम्ही वरच्या फ्लोअरवरती जात आहेत किंवा तुम्ही प्रवास करतायत, खालून वरती प्रवास करतायत, हे तुम्हाला जाणवणारच नाही. ज्यावेळेस लिफ्ट थांबते त्यावेळेस जाणवते की आता आपण थांबलोत म्हणून. परंतु मधला जो काही गॅप आहे, मधला जो स्पेस आहे, मधला जो प्रवास आहे तो मधला प्रवास जाणवत नाही. पृथ्वीचं सुद्धा अगदी तसंच आहे. तुम्हाला बाहेरचं काहीच दिसत नाही. बाहेरचं काहीच दिसत नाही म्हणजे या पृथ्वीच्या बाहेर, म्हणजे पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच दिसत नाही. हा संपूर्ण जो भाग आहे तुमच्यासोबतच रोटेट होतो आहे. त्याच्यामुळे एवढा पृथ्वीचा जो वेग आहे तर तो तेवढा वेग आपल्याला जाणवत नाही. त्याच्यानंतर पृथ्वीला असणारा जो एकुलता एक उपग्रह आहे, नैसर्गिक उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. तर या उपग्रह कशाला म्हणतात? नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय किंवा कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तो भाग पाहिलेला आहे. तर हा जो काही हा जो काही उपग्रह आहे तर तो पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे ज्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो. ठीक आहे, तर ही माहिती होती सूर्यमालेमधील असणारे ग्रह, त्याचबरोबर सूर्य यांची बेसिक इन्फॉर्मेशन. तर राहिलेल्या ग्रहांची जी काही माहिती आहे तर राहिलेल्या ग्रहांची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.